नमस्कार शेतकरी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा आपला जो विषय आहे तो आहे 10 प्युअर गावठी कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। सोबतच फक्त 10 गावठी कोंबड्या पाळून तुम्ही 21,000 रुपये महिन्याला कशा प्रकारे कमवू शकतात याचा आपण संपूर्ण माहिती याची बघणार आहोत। सोबतच तुम्हाला नियोजन कसं करायचं आहे जेणेकरून तुमचा व्यवसाय या ठिकाणी 100% यशस्वी होईल। आणि बघा, या ठिकाणी आपण लसीकरण असेल, विकतचं खाद्य असेल, सोबतच इतर सर्व गोष्टी असेल, ज्यामध्ये तुमचा चुना असेल, त्यांच्यावरती फवारण्या असेल, अशा सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पकडलेल्या आहेत। पण या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आहे, जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। कारण की बरेच लोक काय करतात, व्हिडिओ फास्टमध्ये बघतात, पुढं घेऊन बघतात किंवा या ठिकाणी अर्धवट बघतात। तर तुम्हाला व्हिडिओ बघायचा नसेल तर आत्ताच बघू नका, आणि जर बघायचा असेल तर पूर्ण शेवटपर्यंत बघा। कारण की अर्धवट नॉलेज हे विषाप्रमाणे असतं। जर तुम्ही अर्धवट ज्ञान घेऊन या ठिकाणी एखादा व्यवसाय करायला जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे पूर्ण माहिती बघा, कारण की व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे। 5-10 मिनटं वाचवायच्या चक्करमध्ये या ठिकाणी तुमचा नुकसान व्हायला नाही पाहिजे, बरोबर। त्यामुळे 5-10 मिनटं गेले तर जाऊ द्या, पण त्या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी घ्या। आता बघा, 10 प्युअर गावठी कोंबडी पालन खर्च आणि उत्पन्न। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत की आपल्याला कोंबडे किती पाहिजे आणि या ठिकाणी नियोजन, बरोबर। तर बघा, आपल्याला 10 गावठी कोंबड्या पाहिजे प्लस 2 गावठी कोंबडे पाहिजेत। 10 गावठी कोंबड्या कशा पाहिजेत किंवा कोंबडे कसे पाहिजेत, तर ते जवळपास अंड्यावरच्या कोंबड्या पाहिजे आणि या ठिकाणी क्रॉस होण्यासाठी या ठिकाणी कोंबडे पाहिजे, म्हणजे 6 महिन्याच्या पुढचेच कोंबडे आपल्याला लागतील। आता बघा, जर आपण या ठिकाणी गावठी कोंबडीचं अंड्याचा रेशो काढला, म्हणजे जर गावठी कोंबडी अंडे किती देते, तर सरासरी काही लोक बोलतात 25, काही लोक बोलतात 30%, म्हणजे 100 पैकी 25-30 अंडे दिवसाला भेटतील असे काही लोक बोलतात। पण या ठिकाणी आपण काय केलं आहे की फक्त 20% रेशो पकडला आहे। म्हणजे जर तुमच्याकडे 100 कोंबड्या असतील तर तुम्हाला 20 अंडे दिवसाला भेटतील। जर तुमच्याकडे 10 कोंबड्या असतील तर तुम्हाला 2 अंडे दिवसाला भेटतील। आपण सरासरी माप काढलं आहे, कारण की आपल्या कोंबड्या ज्या आहेत या ठिकाणी 10 कोंबड्या असणार आहेत, तर आपण या ठिकाणी कमीत कमी उत्पन्न पकडायचे। तर 10 कोंबड्या 2 अंडी दिवसाला, असे करून आपल्याकडे किती दिवसाच्या 2, तर महिन्यात असतात 30 दिवस, बरोबर। या ठिकाणी बघा, दिवसाला 2 अंडे, महिन्यात असतात 30 दिवस। 2 गुणिले 30 आपण जर केलं तर 60 अंडी, या ठिकाणी 60 अंडी महिन्याला भेटतात। आता हे 60 अंडी कसे आहेत, तर या ठिकाणी कोंबड्या खाली बसून कोंबडींनी दिलेले अंडे तेच अंडे आपल्याला पाहिजेत। म्हणजे या ठिकाणी तुम्ही हवं तर अजून 1-2 कोंबडे जास्त ठेवा, म्हणजे आपल्याला फर्टाईल अंडे भेटतील, ज्यातून पिल्ले बाहेर पडतील, बरोबर। आता आपण काय करणार आहोत, आपल्याला सोबत एक इन्क्युबेटर बनवायचं आहे। जे इन्क्युबेटर जर तुम्ही बनवायला गेलात तर तुम्हाला सहजपणे या ठिकाणी 1001 रुपयामध्ये त्याचे जर तुम्ही पार्ट आणले आणि घरच्या घरी इन्क्युबेटर जर तुम्ही बनवलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, इन्क्युबेटर बनवल्यानंतर हे 60च्या 60 अंडे दर महिन्याला त्या इन्क्युबेटरमध्ये तुम्हाला टाकायचेत। आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे 60 अंडे देते कोंबड्या महिन्याला देते तुम्हाला, तर तुम्हाला 60-60ची अशी प्रत्येक महिन्याला बॅच करत चालायची आहे। म्हणजे काय होईल, आज जे तुम्ही बॅच टाकली आहे 60 अंड्यांची, ती तुम्हाला इथून पुढच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला ती बॅच विकायसाठी रेडी होईल। जर तुम्ही पुढच्या महिन्यात एखादी बॅच टाकताय तर ती तिथून पुढं 6 महिन्यांनी विकायला तयार होईल। म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर पहिले 6 महिने तुम्हाला कोणतेही उत्पादन भेटणार नाही, पण तिथून पुढं प्रत्येक महिन्याला तुमची मागच्या महिन्याची किंवा प्रत्येक महिन्याला 6 महिने अगोदरची बॅच रेडी होणार आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी विक्रीसाठी पक्षी तयार होत आहे। अशा प्रकारे तुम्ही दर महिन्याला तुमचं उत्पन्न चालू होणार, पण स्टार्टिंगला तुम्हाला 6 महिने पूर्ण नियोजन करावं लागेल। आता बघा, आपण 60 पिल्ले इन्क्युबेटरमध्ये टाकली होती, त्यापैकी आपण या ठिकाणी सरासरी 10 पिल्लांची मर या ठिकाणी पकडली, म्हणजे 10 पिल्ले या ठिकाणी मेली किंवा निघालीच नाही। तर असे आपल्याकडं प्रॉपर जे पिल्ले निघाली ते निघाली 50 पिल्ले। किती? 50 पिल्ले एका महिन्याला आपल्याकडून निघाली। आता इथून पुढे आपण ते 5-6 महिने त्यांना
सांभाळणार आहे, पाळणार आहे. म्हणजे जर आपण जानेवारीमध्ये पिल्लं बाहेर काढली तर ते आपले जवळपास जून की मे किंवा जूनमध्ये विकायसाठी तयार होत आहे. आणि जर आपण फेब्रुवारीमध्ये काढली तर ते आपले जून किंवा जुलैमध्ये विकायसाठी तयार होत आहे. आता पुढचं गणित बघूया आपण. आता खर्च प्रत्येक लॉट किंवा महिन्याचा खर्च काढतो आहे आपण. जसे आपण बॅच महिन्याची ठेवतो आहे तसे आपण महिन्याचा लॉट किंवा महिन्याचा खर्च काढतो आहे. तर आता बघा, एक सुदृढ पक्षी किंवा प्रौढ पक्षी म्हणजे जो पक्षी अंड्यावर असतो किंवा मोठी कोंबडा असतो, तो सरासरी 80 ते 120 ग्रॅम दिवसाला खाद्य खातो. तर आपण सरासरी 100 ग्रॅम दिवसाला एका पक्षामागे खाद्य पकडू. आणि बघा या ठिकाणी आपल्याकडे किती पक्षी आहेत तर ते 50 पिल्ले आणि सोबत या ठिकाणी जे पक्षी होते 10 पक्षी ते आणि 50 पिल्ले असे करून आपल्याकडं 60 पक्षी आहेत. आता बा 60 पक्षी आहेत आपल्याकडं. 10 + 50 60 पक्षी. आणि प्रत्येक पक्षी जर 10 ग्रॅम खाद्य खात असेल तर 100 ग्रॅम खाद्य खात असेल तर 100 × 60 असं किती होईल, त्या ठिकाणी 6 किलो खाद्य आपल्याला दिवसाला लागणार आहे. आता या ठिकाणी पण बघा, जेव्हा तुमचे पक्षी लहान असतील त्या टायमाला तुमचे 30, 40, 50 ग्रॅमच खाद्य खाणार आहे. म्हणजे जे 2-3 महिन्याच्या आतले पक्षी असतील त्या ठिकाणी 30, 40, 50 ग्रॅमच खाद्य दिवसाला खाणार आहे, बरोबर. जेव्हा पक्षी 2-3 महिन्याच्या पुढं जाईल तेव्हा तो 100 किलो खाद्य खाणार आहे. पण तरी आपण या ठिकाणी सरासरी प्रत्येकाला 100 ग्रॅम पकडून चाललो आहे, म्हणजे जास्तच पकडून चाललो आहे, बरोबर. आता 6 किलो जर खाद्य दिवसाला लागत असेल तर त्यातून आपल्याला काय करायचं आहे, 2 किलो विकतचं खाद्य टाकायचं आहे आणि 4 किलो घरगुती खाद्य द्यायचं आहे. आता घरगुती खाद्य काय काय द्यायचं, ज्यामध्ये मेथी घास असेल, पालक असेल, शेवग्याचा पाला असेल, किडे असेल, ॲझोला असेल, किंवा तुमच्या जर तुम्ही 10 कोंबड्या मुक्त सोडत असाल दिवसभर तर तुम्हाला पण माहिती आहे की आमच्या आजीकडे कोंबड्या होत्या, त्या तर 10-20 कोंबड्या होत्या. तर त्यांना कधीच या ठिकाणी दाणे टाकण्यात नाही आले. त्या उकिड्यावर जायच्या, चरायच्या, चांगले अंडे पण द्यायच्या, पिल्लं पण द्यायच्या. तर 10 कोंबड्यांसाठी तुम्ही मोकळ्या सोडत असाल तर चांगलंच आहे. पण जरी तुम्ही बंदिस्त जरी केलात, अर्ध बंदिस्त केलात किंवा कंपाऊंड करून तुमच्या कंपाऊंडमध्ये सोडल्यात तरी त्यांना एक सरासरी तुम्ही 2 किलो खाद्य या ठिकाणी विकतचं द्याल तर त्यांना प्रोटीन पण भेटेल आणि तुमचा खर्च पण कमी राहील. आणि 4 किलो तुम्हाला काय करायचं आहे, घरगुती खाद्य बनवायचं आहे. आता खाद्य कसं बनवायचं, काय बनवायचं आहे, असे तुम्हाला जर कोणताही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. शंका असेल किंवा कोणता व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या काळात पाहिजे तर त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती असा हिशोब करून सांगेल. तुम्हाला 30 कोंबड्यांसाठी पाहिजे, 200 कोंबड्यांसाठी पाहिजे, 1000 कोंबड्यांसाठी पाहिजे, तर असा हिशोब मी प्रत्येक ह्याचा बनवून तुम्हाला टाकू शकतो. फक्त तुम्ही मला कमेंट करा, बरोबर. आणि हो, या ठिकाणी बघा, आता 2 किलो विकतचे खाद्य टाकलं, 4 किलो घरगुती टाकलं. पण हे जे 2 किलो विकतचं खाद्य आहे त्याला खर्च किती येणार, तर सरासरी 28, 30, 34 असा किलोचा रेट आहे खाद्याचा. तर आपण काय करायचं आहे, 2 किलो आपण सरासरी ₹1 किंवा जास्तच पकडून चालतो आहे, ₹35 किलोनी 2 किलो खाद्य टाकायचं आहे. म्हणजे 2 × 35 असे ₹70 दिवसाला आपल्याला खाद्याचा खर्च येणार आहे. आपण काय करायचं आहे मग, या ठिकाणी ₹70 दिवसाला आहे तर महिन्याचा खर्च किती, म्हणजे जर 30 दिवस महिन्यात असतील तर आपल्याला सरासरी ₹2100 महिन्याचा खर्च या ठिकाणी येतो आहे. बघा, आता भरपूर लोक या ठिकाणी निघून जात आहेत किंवा या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून वाचत असतील. पण त्यांना एवढंच सांगतो आहे की ह्यामध्ये जे तुम्हाला दाखवतो आहे ते फक्त 10% आहे आणि जे मी तोंडाने सांगतो आहे ते या ठिकाणी बाकीचे 90% आहे. त्यामुळे जितकं तुम्हाला दिसतं आहे ते फक्त प्रोजेक्ट आहे, बाकीची मी तुम्हाला पर्सनल अनुभवातून किंवा बाकीची माहिती तुम्हाला देतो आहे. त्यामुळे तुम्ही नीट काळजीपूर्वक बघत जायचं आहे. आणि हो, व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते, त्या तरीसुद्धा मी वेळेत वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक करायला पैसे लागत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. आता बघा, अजून आपण खाद्याचा खर्च बघितला आहे, किती ₹2100 खाद्याचा खर्च महिन्याला येतो आहे. पण आता लसीकरण पण देणं गरजेचं आहे. साहजिक आहे, तुमच्याकडे 10 पक्षी आहेत, तुम्ही लसीकरण द्या अथवा नका देऊ, त्या तरी देखील तुमचे पिल्लं जगून जातील. पण जर तुम्हाला पिल्लं काढायचे आहेत
किंवा त्यांना सांभाळायचं आहे तर तुम्हाला सरासरी म्हणजे कंपल्सरी तुम्हाला लसीकरण दिलं पाहिजे. कारण की आपलं छोटे मोठे रोग किंवा छोटे मोठे अंडे देणे कमी देण्याचे प्रमाण असेल, रोगराई असेल, त्याचे प्रमाण आपल्याला दिसून येत नाही पण ते असतं. त्यामुळे तुम्हाला लसीकरण देणं किंवा डोस पाजणं, फवारणी करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण 500 रुपये महिना लसीकरण पकडले आणि उरलेला 400 रुपये इतर खर्च पकडला. ज्यामुळे तुमचं तूस असेल किंवा मग या ठिकाणी तुमच्या शेडमधला बल्ब आला किंवा तुम्हाला त्यासाठी इतर कोणती गोष्ट लागत असेल त्यासाठी आपण 400 रुपये इतर खर्च सरासरी पकडून चाललो आहे. असा आपल्याला आला एकूण खर्च 3000 रुपये महिन्याचा खर्च आपल्याला या ठिकाणी लागला आहे. बरोबर. आता ह्या ज्या कोंबड्या बरेच लोक बोलतील की या ज्या कोंबड्या आहेत तर आम्ही उकड्यावर चारतो, उकड्यावरती पण चारा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासाठी जर घर केलं छोटंफार तर तुम्हाला ब्रूडिंग वगैरे करायला सोपं जाईल. आता बघा या ठिकाणी निव्वळ नफा आपण बघणार आहोत प्रत्येक लॉट महिन्याचा, त्यामुळे आपण खर्च वजा करणार आहोत. आणि सोबतच बघा अजून एक गोष्ट पुन्हा सांगतोय की जर तुम्ही जेव्हा कोंबडी अंड्यातून पिल्ले बाहेर काढाल तर तुम्हाला 1-2 दिवसानंतर तिला या ठिकाणी वेगळ्या शेडमध्ये ठेवायचं किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि त्याला एक स्पेशली पिवळा बल्ब लावून टेम्परेचर कंट्रोल करून तुम्हाला ब्रूडिंगची व्यवस्था करायची आहे. म्हणजे काय होईल, जर पिल्लं कोंबडीपासून वेगळे असतील तो कोंबडी परत अंड्यावरती यायला तयार होईल. बरोबर. कोंबडी पुन्हा अंड्यावर यायला तयार होईल. तिचा खुडूकपणा कसा घालवायचा लवकर तर ते पण तुम्हाला मी नंतर सांगेल किंवा कमेंट करा. आणि त्याच्यामुळं काय होईल, पिल्लं जर वेगळी केली तर कोंबडी परत अंड्यावरती लगेच येईल आणि या ठिकाणी त्याचा खुडूक कालावधी खूप कमी राहील. त्यामुळे तुमचं अंडी प्रोडक्शन किंवा पिल्लांचे प्रोडक्शन जास्त होईल. आता बघा आपण काय केलं आहे, आपल्याकडं 50 पिल्ले निघाली होती. बरोबर. आता 50 पिल्लांमधून काही कोंबडे पण असू शकतात, काही कोंबड्या पण असू शकतात. त्यामुळे आपण सरासरी 30 ते 40% म्हणजे 40% आपण कोंबडे पकडू, 60% आपण या ठिकाणी कोंबड्या पकडू. जर 40% कोंबडे पकडले तर या ठिकाणी 20 कोंबडे आपल्याकडे असणार आहेत आणि 60% कोंबड्या पकडला तर 30 कोंबड्या आपल्याजवळ असणार आहेत. तर आता माझ्याकडं जो कोंबडा आहे तो सरासरी 600, 700, 800 कधी 1000 रुपयाला देखील विकला जातो. आणि ज्या कोंबड्या आहेत त्या ठिकाणी कोंबड्या ज्या आहेत या ठिकाणी 400, 500 या रेटनेसुद्धा विकल्या जातात. पण तरी आपण सरासरी 600 आणि 400 रुपये भाव पकडणार आहोत. त्यापैकी आता बघा 20 कोंबडे गुणुले 600 किती झाले, 12,000 रुपये. आणि 30 कोंबड्या गुणुले 400 बरोबर 12,000 रुपये. 12 अधिक 12 किती, 12 अधिक 12 हे दोन जर आपण मिळवले तर 24,000 रुपये आपल्याला एकूण उत्पन्न या ठिकाणी विक्रीनंतर निघतं आहे. आता त्यातून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो महिन्याचा खर्च लागला होता 3,000 रुपये यातून वजा करायचा आहे. आता जर आपण 3,000 रुपये वजा केले तर आपला जो निव्वळ नफा आहे तो या ठिकाणी आहे 21,000 रुपये. किती, 21,000 रुपये आपला निव्वळ नफा आहे. पण मित्रांनो हे तुम्हाला जितकं सोपं वाटतं आहे तितकं सोपंही नाही आणि जितकं अवघड वाटतं आहे तितकं अवघडही नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक केली, टाईम टू टाईम केली आणि मनापासून केली, कष्टाने केली तर तुम्हाला हमखास या ठिकाणी यश भेटणार. तुम्ही औषध, लसीकरण असेल, फवारणी असेल किंवा त्यांची राहण्याची, खाद्याची व्यवस्था नीट करा, तुम्हाला या ठिकाणी 100% चांगलं उत्पन्न भेटू शकतं. आणि बघा आपण असेच कॅल्क्युलेशन असेल, असेच या ठिकाणी महत्त्वाचे व्हिडिओ असेल शेतीसंबंधी, गोट फार्म, शेळ्यापालन, गुरांचा असेल, गोठा असेल, कोंबडी पालन असेल किंवा शेतीसंबंधात काही पण असेल, शेड असेल, असं आपण सर्वांचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी बनवत असतो आणि येणाऱ्या काळात देखील बनवणार आहोत. जर तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओ नेहमी बघायचे असेल तर आत्ताच्या आता लगेच या ठिकाणी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओंची अपडेट लवकर भेटत राहील. आणि सोबतच खूप मेहनत लागली व्हिडिओ बनवायला. व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये सांगा. आणि कोणताही डाऊट, शंका असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज या ठिकाणी मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.